कृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री ज्ञानदेवाय नमः। श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः। अभंग ज्ञानेश्वरी अध्याय 16वा दैवासुर संपद विभाग योग। ऑडिओ 11 अभंग चरण 788 ते 837। काम क्रोध लोभ यांचा त्याग हा नरक प्राप्ती टाळण्याचा उपाय आहे असं भगवंतांनी सांगितलं। त्यांचा त्याग केला नाही तर काय होते ते भगवंत आता सांगत आहेत। भगवंतांनी कामादींपासून मुक्त असणाऱ्या पुरुषाला कोणती श्रेष्ठ गती मिळते ते सांगितलं। आता या श्लोकात त्यांनी तद्विरोधी वागणाऱ्यांची काय गती होते ते स्पष्ट केलेले आहे। भगवंत श्लोकात सांगतात की जो शास्त्रोक्त मार्गाचा त्याग करून कामाचा दास होऊन वर्तन करतो त्याला आत्मलाभी कार्यसिद्धी सुख व परमगती प्राप्त होत नाही। भगवंतांनी येथे शास्त्रोक्त कर्माचरणाचा आग्रह धरलेला आहे। ज्ञानदेव याचे स्पष्टीकरण करताना म्हणतात की आत्मघातकीपणाने कामादींच्या ठाई बुडी देऊन राहतो, वेदांचे सांगणेही मानत नाही, स्वेच्छाचाराच्या घनदाट अरण्याचा ज्यानं आश्रय केलेला आहे त्याला सुटकेची आशाच करता येत नाही। ज्ञानदेवांनी शास्त्र म्हणजे वेदांनी दिलेली आज्ञा असा शास्त्र या शब्दाचा अर्थ केलेला आहे। वेदांना त्यांनी समान सकृपू हिताहित दाविता दीपू अशी 2 विशेषणे लावलेली आहेत। वेद हे सर्वांवर समान कृपा करणारे आहेत, ते सगळ्यांनाच मोक्ष मार्ग दाखवतात। हित अहित यांची निवड करता यावी म्हणून जणू काही ते पथदर्शी दीपस्तंभच आहेत। अशा प्रकारे त्यांनी वेदाविषयी आदर दाखवलेला आहे। पण कामादींच्या तडाख्यात सापडलेला मनुष्य वेदाज्ञा मानत नाही, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करत नाही, तर मन मानेल तसं आचरण करतो। इंद्रियांचे लाड करण्यातच आयुष्य वेचतो, जणू तो काम क्रोध लोभ यांची का सोडणारच नाही असे वचनच देतो आणि ते प्राणपणाने सांभाळतो। असा कामक्रोधादींच्या आहारी गेलेल्या मनुष्याला सुख कसं मिळणार? अतिरागी भीक मागी ही म्हण प्रसिद्धच आहे। अतिशय रागामुळे मनुष्य आपले अहित करून घेतो, इहलौकिक त्याला सुखप्राप्ती होत नाही। अशा माणसाचे पारलौकिक कल्याण होत नाहीच, पण त्याला ऐहिक सुखोपभोग सुद्धा मिळत नाहीत। नंतर ज्ञानदेवांनी एका ब्राह्मणाचा दृष्टांत दिलेला आहे। यामध्ये काही शंकास्थाने आहेत। भगवंतांनी श्लोकामध्ये शास्त्राज्ञाचे महत्व सांगितलं होतं। त्यात त्यांनी म्हटलं होतं की जो शास्त्राज्ञा सोडून आपल्या इच्छेला येईल त्यानुसार वागतो त्याला कार्यामध्ये सिद्धी सुख आणि परमगती जो मोक्ष तो मिळत नाही। त्यामुळे शास्त्रानुसार आचरण हे महत्वाचं आहे। ज्ञानदेवांनी ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी ब्राह्मणाचे उदाहरण दिलेले आहे। ज्ञानदेव शास्त्राज्ञा सोडून कामाच्या अधीन होऊन वागणाऱ्या आसुरी लोकांची काय गती होते ते स्पष्ट करत आहेत। त्यासाठी त्यांनी एका ब्राह्मणाचे उदाहरण दिलेले आहे। तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पान बुडा रिघाला की तेथेही पावला नास्तिक वादू। मासे खायच्या लोभाने ब्राह्मण कोळी जातीत शिरला, त्यामुळे तो नास्तिक या प्रवादाला प्राप्त ठरला। कोळ्याच्या जातीतही त्याला मान मिळेना व स्वतःच्या जातीलाही मोकला। धड अरत्र ना परत्र अशी त्याची स्थिती झाली। तशीच स्थिती आसुरी मनुष्याची होते असा या ओवीचा अर्थ सर्वच टीकाकारांनी केलेला आहे। वरही दांडेकर प्रतीतील अर्थ दिलेला आहे। विषय सुखाच्या ओढीने स्वैराचारामुळे नरकप्राप्ती करून घेणारा, ऐहिकाचीही प्राप्ती नाही व आत्मकल्याणही साधून घेत नाही अशी दोन्ही बाजूने नागवणूक करून घेणाऱ्या आसुरी मनुष्याचं वर्तन स्पष्ट करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी मत्स्यलोभी ब्राह्मणाचा दृष्टांत दिला आहे असं टीकाकारांचं म्हणणं आहे, जे वाचकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करतं। ब्राह्मणाला मासे खाण्याचा लोभ का निर्माण व्हावा? असा लोभ निर्माण झाला तर त्याला कोळी जातीतच शिरून कोळ्याचा धंदा स्वीकारण्याचं कारण काय? तो दक्षिणेच्या पैशातूनही मासे विकत घेऊ शकला नसता का? किंवा मासे खाल्ल्यामुळे त्याला नास्तिक कसे काय ठरवले गेले व माऊलींना यातून खरंच अधपतित ब्राह्मणाचं वर्णन अपेक्षित आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित करून शिरीष दादा कवडे यांनी त्यातून एक सुसंगत अर्थ ध्वनित केलेला आहे। त्यासाठी त्यांनी छांदोग्य उपनिषदातील एक कथा उद्धृत केलेली आहे। चाक्रायण उशस्तीची कथा। एकदा कुरुक्षेत्रात गारा पडल्यामुळं शेतीचं संपूर्ण नुकसान झालं, त्यामुळे दुर्भिक्ष निर्माण झालं। तेथील इभ्य ग्रामात चक्र नावाच्या ब्राह्मणाचा पुत्र उशस्ती आपल्या अल्पवयस्का स्त्रीसह राहत असे। दुर्भिक्षामुळे त्याचं जगणं अशक्य झालं होतं। तो कोणाच्या तरी आश्रयाने राहून कसे बसे दिवस कंठत होता, अन्नासाठी फिरत होता। असं अन्नासाठी फिरत असता एकदा त्याला एक माहूत दिसला। तो उडीद खात होता।
उशस्तीने त्याच्याकडे उडीद मागितले. तेव्हा माहूत म्हणाला की माझ्याकडे एवढेच उडीद आहेत व तेही उष्टे झालेले आहेत. तुला देण्यासारखे दुसरे उडीद माझ्याकडे नाहीत. तेव्हा मी तुमची याचना कशी काय पूर्ण करू शकेन? उशस्तीने त्याच्याकडे तेच त्याच्याजवळ असलेले उष्टे उडीदच मागितले. माहूताने त्याला उडीद दिले व पाणीही देऊ केले. तेव्हा उशस्तीने ते उष्टे पाणी घेण्यास नकार दिला. उशस्तीला त्या माहूताने त्याच्या वागण्याचं कारण विचारलं. तेव्हा ब्राह्मण म्हणाला की मी उडीद खाल्ले कारण ते खाल्ले नसते तर मी जिवंतच राहिलो नसतो, पण मला दुसरं पाणी मिळू शकेल. नंतर तो उशस्ती ब्राह्मण राजाचे यज्ञ कार्य पार पाडण्यासाठी गेला. तेथे त्याला मोठा मानसन्मान मिळाला व यज्ञ कार्यातील प्रमुख पदही मिळाले. शास्त्राज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे त्याला पापाचा स्पर्श झाला नाही, कारण त्याने उष्टे उडीद खाल्ले ते आपद धर्म म्हणून. त्या ब्राह्मणाने केवळ जीविताचाच प्रश्न निर्माण झाल्यामुळे उष्टे उडीद खाल्ले होते. उष्टे खाऊ नये असे शास्त्राज्ञ आहे. जीवित रक्षणाचा दुसरा कोणताच उपाय नसेल तर शास्त्राज्ञाचे उल्लंघन केले जाऊ शकते. ज्ञानी, विद्यावान, धर्मशास्त्र जाणणारा, परोपकारी अशा उशस्ती ब्राह्मणाला केवळ जीवन संरक्षण करण्याच्या हेतूने उष्टे खाऊनही पापस्पर्श झाला नाही. दुसरे चांगले पाणी मिळू शकते म्हणून त्याने ते उष्टे पाणी पिण्यास नकार दिला. ते उष्टे पाणीही त्याने प्यायले असते तर त्याला पाप लागलं असतं. एकूण त्याने जाणून बुजून शास्त्राज्ञांचे उल्लंघन केलेले नव्हते. वरील ओबीमध्ये उशस्तीच्या कथेचा संदर्भ ज्ञानेशाने घेतलेला आहे असं शिरीषदादा कवडेंचं मत आहे. तरी माशा लागी भुलला ब्राह्मणू पाण वाडा शिरला की तेथेही पावला नास्तिक वादू, अशी ही ओवी असली पाहिजे असं शिरीषदादा कवडे सांगतात. तेव्हा माशा लागी भुलला किंवा मांसा लागी भुलला हे पाठभेद बरोबर नाहीत. संस्कृतमध्ये माश म्हणजे उडीद, माश वरून माशा लागी किंवा मांसा लागी असे पाठभेद निर्माण झालेले आहेत. ओवीचा अर्थ असा होतो की पाणवड्यात म्हणजे हत्ती बांधण्याच्या जागी गेलेल्या ब्राह्मणाने उडदांच्या मोहाला भुलून नाही तर निरुपायाने जीवित रक्षणासाठी माहुताकडे उडदांची याचना केलीच ना. प्राणांत संकट आले तरीही शास्त्रांविषयी नास्तिकतेचा स्वीकार न करता शास्त्रयुक्तीद्वारेच त्या प्रसंगातून त्याने आपली सोडवणूक करून घेतलीच की नाही. याच संदर्भात तो सुटकेची या वाहिनी मग पिओ न शके पाणी या 449व्या ओवीचा सुद्धा अर्थ स्पष्ट होतो. प्राणांतिक संकट आले तेव्हा मरणाच्या संकटातून सुटका करून घेण्यासाठी त्या ब्राह्मणाने पाण्याचा काही स्वीकार केला नाही. मग तो स्वप्नात शास्त्राज्ञ मोडेल ही गोष्ट तर लांबच राहिली. एकूण स्वतःच्या कामनापूर्तीसाठी, विषयपूर्तीसाठी जो शास्त्रविधीचे उल्लंघन करेल त्याला मोक्षसिद्धी, परमगती व पारमार्थिक सुख सुद्धा मिळणार नाही. आणीबाणीच्या प्रसंगी सुद्धा शास्त्राज्ञा काय आहे ती पाहून कर्म करणे उचित ठरतं हे ज्ञानदेवानी उशस्ती चाक्रायणाच्या कथेचा संदर्भ देऊन सांगितलेला आहे. विषयांच्या गोडीने जो परलोकही लाथाडतो, मृत्यूनंतर तो भलतीकडेच जातो. त्याला परलोकही मिळत नाही व ऐहिक भोगही मिळत नाही. मग त्याला मोक्ष तरी कसा मिळणार? कामवासनेला बळी पडून हट्टाने जो विषय सेवन करण्याची इच्छा करतो त्याला इच्छेप्रमाणे विषय सुखही मिळत नाही, स्वर्ग सुखही नाही आणि मोक्ष प्राप्तीही होत नाही. विषयाला भुलून मनुष्य इहलोकी परलोकी आपलं अकल्याण कसं करून घेतो ते स्पष्ट केल्यानंतर भगवंत अर्जुनाला शास्त्राज्ञेप्रमाणे वागण्याची आज्ञा करत आहेत. शास्त्राज्ञा न मानता जो स्वैरपणे आचरण करतो तो आत्मघातकी कसा ठरतो याचे विवेचन केल्यावर भगवंत अर्जुनाला श्लोकात सांगतात की कोणतेही कर्म करायचे की करायचं नाही याचा निर्णय मनुष्य स्वतंत्रपणे आपल्या बुद्धीने घेऊ शकत नाही. त्याला शास्त्र प्रमाण मानून शास्त्र काय सांगते त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे आणि तेच तुला करणं योग्य आहे. तत्वज्ञानाची सर्व चर्चा करून भगवंतांनी आपलं विवेचन पुन्हा अर्जुनाच्या मूळ प्रश्नाशी आणून ठेवलेले आहे. अर्जुन जो स्वतःच्याच बुद्धीवर युद्धातून माघार घेण्याचा निर्णय घेत होता ते कसे चुकीचे आहे ते यातून स्पष्ट होतं. क्षत्रियाने स्वधर्माला अनुसरून धर्मयुद्ध केले पाहिजे असे शास्त्रज्ञ असताना ते डावलून आपल्या अंगाला कापरे भरते, मुखाला कोरड पडते वगैरे कारणे सांगून युद्धातून माघार घेणे योग्य नाही. शास्त्रज्ञ काय आहे याचा विचार करूनच प्रत्येकानं कर्म केले पाहिजे. शास्त्र म्हणजे वेद असाच अर्थ घेऊन ज्ञानदेवांनी मागील श्लोकाचेही विवरण केले होते. तोच अर्थ त्यांनी येथेही स्वीकारलेला आहे. वेदांची या निरोपा आन न कीजे, वेदांच्या आज्ञेबाहेर वागता कामा नये असे सांगून त्यांनी वेदाबद्दल अपार आदर दाखवलेला आहे. त्यासाठी त्यांनी पतिव्रता, गुरुवचनावर निष्ठा असलेला शिष्य आणि
असे 3 दृष्टांत दिलेले आहेत. पतिव्रता पतीचे अनुसरण करून स्वतःचे हित करून घेते आणि गुरुवचनावर निष्ठा असणारा शिष्य श्री गुरूंचे वचन श्रद्धेने शिरोधार्य मानतो व आत्मानुभव प्राप्त करून घेतो. त्याप्रमाणे शास्त्राज्ञेवर निष्ठा असणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञ ही दिव्याचे काम करते. दिवा जसा अंधारात ठेवलेली वस्तू दाखवतो त्याप्रमाणे शास्त्र हे जणू आत्मोद्धाराचा मार्गच दाखवते. वेदाबद्दल अत्यादर व्यक्त करताना ज्ञानदेव म्हणतात की श्रुती आणि स्मृती यांच्या आज्ञेचं पालन केलं तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थांची प्राप्ती होते. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे, जे घेवावी ते न म्हणावे विषही वीरू. शास्त्राने जी गोष्ट त्याज्य म्हणून सांगितली असेल तर ते राज्यही तृणवत म्हणावे व त्याचा त्याग करावा. उलट शास्त्राने विषप्राशन करणे हितावह सांगितले असेल तर ते सुद्धा तक्रार न करता प्यावं. एवढी शास्त्रावर निष्ठा असली पाहिजे. अशी ज्यांची वेदावर निष्ठा असेल तर त्याचे अनहित होणारच नाही. नाही श्रुती परवती माऊली जगा, मनुष्य मात्राचं कल्याण करणारी, त्यांना अहितापासून वाचवणारी, स्तन्य देऊन त्यांचे पोषण करणारी श्रुतीसारखी प्रेमळ माऊली जगात नाही. तेव्हा जीवाची ब्रह्माशी गाठ घालून देणाऱ्या अशा वेदाज्ञेचा मनुष्याने आदरच केला पाहिजे. त्यांनी जी आज्ञा केली असेल ती तंतोतंत पाळली पाहिजे. 463 अवधीत ज्ञानदेव सांगतात की ब्रह्माशी गाठ घालून देणाऱ्या अशा या श्रुती माऊलीची आज्ञा तुम्ही विशेष करून पाळली पाहिजे. विषयाला भुलून मनुष्य इहपरलोकी आपले अकल्याण कसे करून घेतो ते स्पष्ट केल्यानंतर भगवंत अर्जुनाला शास्त्राज्ञेप्रमाणे वागण्याची आज्ञा करत आहेत. त्यात त्यांनी विशेषेसी हा एक शब्द वापरला आहे. त्यातील ज्ञानदेवांचा भाव आपण समजून घेऊ. भगवंतांनी श्लोकात शास्त्राज्ञाप्रमाणे मानणे हेच मनुष्याचे कर्तव्य आहे असं निक्षून सांगितलं. ज्ञानदेवांनी शास्त्राज्ञा म्हणजे वेदवचन असा त्याचा अर्थविस्तार करून वेदांचा निरोप ऐकून त्यांची आज्ञा प्रमाण मानून कर्म करावं असा उपदेश केला. भगवंतांनी 23व्या श्लोकात शास्त्रवचनाचे उल्लंघन केले तर त्याला मोक्षप्राप्ती होत नाही असं सांगून शेवटच्या 24व्या श्लोकात अर्जुनाला शास्त्र प्रामाण्य मानायला सांगितलेलं आहे. हे लक्षात घेऊन ज्ञानदेव अर्जुनाला भगवंत मुखानं उपदेश करत आहे. ज्ञानदेव 463व्या ओवीत म्हणतात की विशेष करून तुम्ही पांडवांनी ही धर्मज्ञा पाळली पाहिजे. ज्ञानदेवांनी तो विशेषेशी हा शब्द का वापरला आहे ते त्यांच्या येथील विवेचनावरून स्पष्ट होतं. ज्ञानदेव अर्जुनाला सांगतात की शास्त्रे सत्यच सांगत असतात. शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे वागणे हे मानव जातीच्या हिताचं असतं आणि धर्माचरण करून त्यांची आज्ञा पाळली तर त्यांना सार्थकता प्राप्त होते. त्यामुळे समाजातील नेत्यांनी तर त्या आज्ञेचे विशेषतः पालन केलं पाहिजे. लोकसंग्रहमेवापि संपश्यन कर्तुमर्हसि असं त्याने 3ऱ्या अध्यायातही सांगितलं होतं. लोकसंग्रह करणारा नेता म्हणजे लोकांचा असणारा नेता. त्याने विशेष करून शास्त्राज्ञेचे पालन केले पाहिजे. कारण मोठ्या लोकांचं पाहून सामान्य जन आचरण करत असतात. तेव्हा अर्जुनानं धर्मबाह्य वर्तन करू नये. शास्त्राज्ञेप्रमाणे धर्मयुद्ध करावे असा भगवंतांच्या सांगण्याचा आशय आहे. ज्ञानदेव सांगतात की त्यासाठीच अर्जुनाचा जन्म आहे. ज्ञानदेवांनी येथे अर्जुनासाठी धर्मानुज हे संबोधन वापरलेले आहे. धर्मानुज म्हणजे धर्माचा अनुज म्हणजे धाकटा भाऊ. युधिष्ठिराचे एक नाव धर्म असे आहे कारण तो यमधर्माचा मुलगा आहे. तसंच तो नावाप्रमाणे धर्माचे आचरण करणाराही आहे आणि अर्जुन हा त्याचा धाकटा भाऊ आहे. तेव्हा त्याने आपले हे नाव सार्थ केले पाहिजे. म्हणूनही धर्मविरुद्ध आचरण करणे योग्य होणार नाही. धर्माने जे वर्तन अयोग्य ठरवले असेल त्याचे कधीही आचरण करू नये. करण्यास योग्य काय व अयोग्य काय हे ठरवायचे काम शास्त्रांचे व त्याप्रमाणे आचरण करणे हे काम मनुष्याचं. अर्जुनाने धर्माचरण करून का दाखवावं त्यासाठी ज्ञानदेवांचे भगवंत आणखी एक कारण सांगतात की विश्वप्रामाण्याची मोदी आजी तुझ्या हाती असे सुबुद्धी. अर्जुनाच्या हातात विश्वप्रामाण्याचा शिक्का आहे. म्हणून अर्जुन जे वागेल ते योग्यच असले पाहिजे अशी सर्व लोकांची धारणा आहे. त्याच्या हातून अनुचित कर्म होणार नाही याची खात्री असल्यामुळं लोक अर्जुनाच्याच वागण्याचं अनुसरण करतील. जगाला शास्त्रप्रामाण्य पटवून देण्याचा अर्जुनाचा अधिकारी. ज्ञानदेव येथे अर्जुनाला सुबुद्धी हे संबोधन वापरतात. त्याची बुद्धी शुद्ध आहे त्यामुळे तो लोकसंग्रहाला लोकांचा नेता बनण्यास योग्य आहे. दैवासुर संपत्तीचा विषय 9व्या अध्यायात सुरू झाला होता आणि 16व्या अध्यायात ज्ञानदेवाने त्याचा विशेष खुलासा केला. मोक्षाची इच्छा असणाऱ्यांनी त्यासाठी जीवन कसं व्यतीत केलं पाहिजे ते स्पष्ट झाले.
दैवी व आसुरी संपत्तीचे विवेचन करून आसुरी संपत्तीचा त्याग करून दैवी संपत्ती अंगी बाणवायला हवी हे श्रोत्यांच्या मनावर त्याने ठसवलं. आता ज्ञानदेव 16व्या अध्यायाचा समारोप करत आहेत. भगवंतांनी पहिल्या 3 श्लोकात दैवी व आसुरी संपत्तीच्या गुणांची यादी केली होती. त्यातील काही ज्ञानयोग व्यवस्थिती, सत्व संशुद्धी वगैरे गुण नुसते वाचून त्यातील भावार्थ लक्षात येण्यासारखा नव्हता. ज्ञानदेवाने त्यातील प्रत्येक गुणावर विवेचन केलं, जरूर तिथे विस्तारही केलं. नाना दृष्टांतांनी ते गुण व अवगुण समजावून सांगितले. नंतर भगवंतांनी 4थ्या श्लोकापासून आसुरी लोकांचं वागणं, त्यातील भयानकता, देह केंद्रित वृत्ती व त्या वागण्याचा परिणाम सांगून शास्त्रज्ञेप्रमाणे मनुष्याने वागले पाहिजे ही गोष्ट स्पष्ट करून अध्याय संपवला. आता ज्ञानदेवही या अध्यायाचा समारोप करत आहेत. पुढचा अध्याय अर्जुनाच्या प्रश्नाने सुरू होतोय. याची कल्पना ज्ञानदेव आपल्याला 470व्या ओवीतच देतात. अर्जुन जीवीचा सद्भाव म्हणजे आपल्या अंतःकरणातील सद्भाव, अंतरीचा सद्विचार भगवंतांना विचारणार आहे. म्हणून ज्ञानदेव श्रोत्यांना विनंती करतात की तो सर्व भाग चैतन्याच्या कानांनी ऐका, म्हणजे पूर्णपणे लक्ष देऊन ऐका, जागृत राहून ऐका. श्री व्यासांनी रणांगणावरील साध्यंत वृत्तांत धृतराष्ट्राला ऐकवण्यासाठी संजय याची योजना केली होती. तेव्हा त्या निमित्ताने रणांगणावर झालेला श्रीकृष्ण अर्जुन संवाद त्याने धृतराष्ट्राला ऐकवला. दांडेकर प्रतीत संजय यांनी धृतराष्ट्राचा वेळ घालवला असं भाषांतरात दिलेलं आहे. पण संजय याची काही त्याचं मनोरंजन करण्यासाठी नियुक्ती झाली नव्हती, अथवा वेळ घालवणे हा काही त्या कथनामागे उद्देशही नव्हता. श्रीकृष्णार्जुनांचा असा संवाद होणार आहे हे आधी कोणालाच माहित नव्हतं. अचानक अर्जुनाने युद्धातून माघार घेण्याचा निश्चय केल्यावर भगवंतांना त्याला उपदेश करून युद्धासाठी तयार करावे लागले व करिष्ये वचनम तव असं त्यांनी त्याच्या मुखातून वदवले. त्यावेळी अर्जुनाला केलेला उपदेश सहजच धृतराष्ट्राला ऐकायला मिळाला. तेव्हा धृतराष्ट्राचा वेळ घालवला म्हणण्यापेक्षा त्याचा वेळ सार्थकी लावला असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. धृतराष्ट्राला संवाद ऐकवण्याची जशी व्यासांनी संजयाची योजना केली होती, तशीच सर्वसामान्य जनांना भगवंतांची वाणी त्यांच्या भाषेतून कळावी म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांची योजना केली असा ज्ञानदेवांचा भाव आहे. त्यातून ज्ञानदेवांच्या मुखातून निवृत्तीनाथच बोलत आहेत अशी त्यांची श्रद्धा आहे. आणि संत श्रोत्यांनी जर कृपादृष्टीचा वर्षाव केला तर आपण त्यांना मान्य होईल असं व्याख्यान करू शकू असं ज्ञानदेवांनी नम्रपणे म्हटलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपले संपूर्ण अवधान व्याख्यानाकडे देण्याची त्यांनी श्रोत्यांना विनंती केलेली आहे. इथे ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय संपूर्ण झाला.